नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत कोकणातील एक पारंपरिक पदार्थ, फणसाचे उंबर. फणसाचे उंबर म्हणजे बरक्या फणसाच्या रसातील फणसाचे वडे. खरं तर रेसिपी अपलोड करण्यास खूपच उशीर झालेला आहे. फणसाचा सीझन जवळपास संपलेलाच आहे. लॉकडाऊनमुळे मे महिन्यात गावी जाता आलं नाही, पण आता काही कारणामुळे मी 4 दिवस गावी आलेले आहे. फणसाच्या झाडावर एकच फणस शिल्लक होता आणि तो पिकला पण. त्यानिमित्ताने मला तुमच्यापर्यंत कोकणातील एक पारंपरिक पदार्थ पोचवता येईल, या हेतूने मी ही रेसिपी अपलोड केलेली आहे. रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला तर मग पाहूया फणसाचे उंबर. इथे मी पिकलेला बरका फणस घेतलेला आहे. आता आपण हा फणस फोडून घेऊया. कोयतीने अशा पद्धतीने फणसाला चीर द्यायचा आहे. आणि आता आपण या फणसाचं चारखंड काढून घेऊया. पहा, अशा पद्धतीने या फणसामध्ये थोडे कमी गरे असतात. आपण अजून एक चारखंड काढून पाहूया. कोयतीने अशा पद्धतीने चीर करून घ्यायचा, म्हणजे सहज चारखंड काढता येतं. पहा, आपण आता या चारखंडामधले गरे काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सगळा फणस फोडून त्यातले गरे काढून घेऊया आणि नंतर आपण पुढची तयारी करूया. आपण फोडून घेतलेल्या फणसातले गरे इथे मी एका चाळणीवर काढून घेतलेले आहेत. मी मोदकाची चाळण घेतलेली आहे आणि चाळण बसेल एवढं मी खाली पातेलं घेतलेलं आहे. आता आपल्याला या गऱ्यांचा रस काढून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण गरे हाताने थोडे असे कुस्करून घेऊया आणि त्यानंतर आपण हाताने असे गरे चाळणीमध्ये घोळवून घ्यायचे आहेत, म्हणजे रस खाली पातेल्यात पडतो आणि चोथावरती शिल्लक राहतो. आपण जेवढा शक्य आहे तेवढा यातला रस काढून घ्यायचा आहे. हाताने अशा पद्धतीने घोळवत राहायचं आहे. माझ्या हाताच्या पंजापेक्षा चाळण खूपच लहान आहे, म्हणून गरे घोळवण्यासाठी कठीण जातंय. तुम्ही पाहू शकता, थोड्या वेळानंतर गऱ्यातल्या आठळा आपोआप बाहेर येतात. आता आपण ह्या आठळा काढून घ्यायच्या आहेत. या आठळा आपण धुवून सावलीतच 7-8 दिवस सुकवून ठेवायच्या. नंतर त्या आपण भाजून खाऊ शकतो किंवा यात मीठ घालून उकडून देखील खाऊ शकतो. या आठळ्यांपासून आपण पुढे एखादी रेसिपीसुद्धा पाहूयात. जेवढ्या बाहेर आल्यात तेवढ्या आठळा आपण काढून घेऊया आणि पुन्हा हे गरे हाताने घोळवून यातला शक्य तितका रस काढून घेऊया. आपण घेतलेल्या गऱ्यांमधला शक्य तितका रस मी काढून घेतलेला आहे. खाली फक्त चोथा शिल्लक राहिलेला आहे. हा रस आपण चाळणीवरच काढून घ्यायचा आहे. गरे मिक्सरला लावायचे नाही आहेत, कारण गऱ्यांच्या आतमध्ये आणि आठळ्याच्या वरती एक पातळ पापुद्रा असतो, तो मिक्सरमध्ये बारीक होत नाही. तुम्ही पाहू शकता, असा रस पातेल्यामध्ये जमा होतो. अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व गऱ्यांचा रस काढून घेऊया आणि पुढची तयारी करूया. आपण घेतलेल्या फणसाचा इतका घट्ट रस निघालेला आहे. रसाला फणसाचा ओरिजिनल कलर देखील छान आलेला आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. यानंतर यामध्ये किसलेला गूळ घालायचा आहे. गूळ आपण किसलेलाच घालायचा आहे, म्हणजे तो रसामध्ये छान विरघळतो. इथे गुळाचं परफेक्ट प्रमाण सांगता येणार नाही, कारण तुम्ही फणसाचा रस किती घेतलाय आणि तुम्हाला वडे किती गोड आवडतात यावर याचं प्रमाण अवलंबून आहे. आता आपण हा गूळ अशा पद्धतीने चमच्याने रसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे तो पटकन विरघळला जाईल. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पावडर देखील घालू शकता. गूळ विरघळला की आपण पुढची तयारी करूया. इथे मी परातीमध्ये तांदूळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. सुरुवातीला मी अर्धा किलोपेक्षा जास्ती पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये थोडा थोडा रस घालूया आणि पीठ मळून घेऊया.
पिठामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. रसामध्ये जेवढं पीठ भिजेल तेवढंच पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे. जसं मी आधी गुळाबद्दल सांगितलं तसंच इथे पिठाचं परफेक्ट प्रमाण सांगता येणार नाही. जितका तुमचा फणसाचा रस असेल त्यामध्ये जितकं पीठ भिजेल तितकं पीठ यामध्ये घालावं लागेल. अशा पद्धतीने आपण थोडा थोडा रस घालूया आणि लागेल तसं यामध्ये पीठ ॲड करून पिठाचा घट्ट गोळा तयार करूया. तुम्ही पाहू शकता आपलं वड्यांचं पीठ तयार झालेलं आहे. मी इथे सगळा रस वापरलेला आहे. रसामध्ये जेवढं पीठ भिजेल तेवढं मी अजून पीठ घेऊन पिठाचा असा गोळा तयार केलेला आहे. आपल्याला असं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे. जास्ती घट्ट नाही किंवा जास्ती पातळ नाही. आता आपण यामध्ये 2 टीस्पून तेल घालूया आणि पीठ पुन्हा थोडंसं मळून घेऊया. अशा पद्धतीने आपलं वड्यांचं पीठ तयार आहे. मी असा घट्ट गोळा पिठाचा तयार केलेला आहे. आपल्याला हे पीठ पातेल्यात भरून 2 तास तरी मुरवत ठेवायचं आहे. त्यापुढे तुम्ही 5 ते 6 तास देखील हे पीठ मुरवत ठेवू शकता आणि त्यानंतर वडे बनवू शकता. 2 तास झालेले आहेत. 2 तासानंतर पीठ छान मऊसूत झालेलं आहे. आता आपण या पिठाचे वडे थापून घेऊया. वडे थापण्यासाठी इथे मी गावात आहे म्हणून केळीचं पान घेतलेलं आहे. तुम्ही केळीच्या पानाऐवजी प्लास्टिकचा कागद घेतला तरीही चालेल. पानाला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. यानंतर आपण मळून घेतलेल्या पिठातला लहान लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने बोटांच्या साहाय्याने वडा थापून घ्यायचा आहे. वडे आपल्याला जास्ती जाड किंवा पातळ थापायचे नाही आहेत. पातळ थापले तर मग ते फुलून येणार नाहीत. तुम्ही पाहू शकता आपल्याला वड्यांची इतकी जाडी ठेवायची आहे. यानंतर आपण अजून एक वडा थापून पाहूया. पिठातला लहान लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने बोटांच्या साहाय्याने वडा थापून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता वडे किती सहज थापले जात आहेत. पहा आपल्याला वड्यांची अशी जाडी ठेवायची आहे. अशाच पद्धतीने आपण वडे तळता तळता थापून वडे तळून घ्यायचे आहेत. इथे मी गॅसवर कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये वडा सोडूया. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. जर फ्लेम कमी ठेवली तर वडे फुलून येणार नाहीत. तुम्ही पाहू शकता वडा किती मस्त फुलून आलेला आहे. आता आपण हा वडा पलटून घेऊया. पहिला वडा फुलून आला की आपण त्यानंतर दुसरा वडा सोडायचा आहे. अशा पद्धतीने वडा फुलून आला की वड्याची एक बाजू जाड असते आणि दुसरी बाजू पातळ पापुद्रा असतो. त्यामुळे दुसऱ्या बाजूनी वडा कमी शेकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता वडा जर फुलत नसेल तर अशा पद्धतीने आपण झाऱ्याने हलवून घ्यायचा. मग तो आपोआप फुलून येतो. तुम्ही पाहू शकता दुसरी बाजू पातळ असल्यामुळे ती जास्ती लालसर झालेली आहे. आपण वडे अंदाजाने तळून घ्यायचे आहेत. वडा फुलून आल्यानंतर आपल्याला कळतं की कोणती बाजू जाड आहे आणि कोणती बाजू पातळ आहे. आता आपण हा दुसरा वडासुद्धा पलटून घेऊया. मी तुम्हाला लाल झालेला वडा मुद्दामून दाखवलेला आहे की तुमच्याकडून चूक होऊ नये म्हणून. आता आपण अजून एक वडा घालूया. झाऱ्याने थोडंसं हलवून घ्यायचा म्हणजे वडा पटकन फुलून येतो. तुम्ही पाहू शकता किती मस्त वडा फुलून आलेला आहे. कलर देखील छान आलाय. अशा पद्धतीने वडा हलवून घेऊया. पहा वडा किती मस्त फुललाय. अशाच पद्धतीने आपण एक एक करून सगळे वडे तळून घ्यायचे आहेत. पहिली बाजू शेकली की दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता हा वडा देखील किती छान फुलून आलेला आहे. आता आपण पहिला वडा काढून घेऊया. पहा अशाच पद्धतीने आपण एक एक करून सगळे वडे तळून घेऊया आणि त्यानंतर सर्व करूया. तयार आहेत आपले कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेले फणसाचे उंबर. कोणी कोणी याला फणसाचे घारगे देखील म्हणतात, पण आमच्याकडे याला उंबरच म्हणतात. तुम्हाला मी एक वडा तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता आपले वडे किती मस्त फुलून आलेले आहेत. पहा
अगदी नरम झालेले आहेत। हे वडे चवीला खूपच छान होतात, तुम्हाला ते नक्कीच आवडतील। अशाच पद्धतीने तुम्ही घरी नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।